तर हे आपल्या नेक्स्ट लेक्चर BSc सेकंड इयर. ओके, आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये थेरम बघितली होती की कॉची कन्व्हर्जन्स क्रायटेरिया फॉर सिरीज. ओके, तर हे त्याच्या स्टेटमध्ये होतं की सिरीज जेव्हा एक्सन कन्व्हर्जन्स असते इफ अँड ओनली फॉर every epsilon greater than 0 there exists m belongs to the natural number, then the mod of sm means the difference between the sm and sn is equal to the mod of n plus 1 and plus n plus 2 up to xm लेस दॅन काय एप्सिलॉन. ठीक आहे, तर हे आपण काय बघितलं होतं, थेरम बघितलं होतं आणि हे इम्पॉर्टंट थेरम आहे. ओके, तर याच्यावर आपण काही एक एक्झाम्पल पाहू आणि तो पण एक्झाममध्ये विचारला आहे. ओके, तर त्याच्यावर एक एक्झाम्पल आहे की समर 19मध्ये विचारलेलं गेलेलं आहे की युझिंग द कॉची कन्व्हर्जन्स क्रायटेरिया. ओके, शो दॅट द सिरीज 1/n हिज डायव्हर्जंट. ओके, आपल्याला ही सिरीज डायव्हर्जंट दाखवायची आहे. ठीक आहे, तर सर्वात पहिले आपण लिहून घेऊ की ती सिरीज काय 1/n आहे. ठीक आहे, तर आपण सिरीजला कशामध्ये लिहितो आपल्याला माहीत आहे की सिरीजला आपण पार्शियल सममध्ये लिहितो, मीन्स एस एनच्या फॉर्ममध्ये लिहितो. तर एस एनच्या फॉर्ममध्ये कशा प्रकारे लिहितो की एस एन इक्वल टू 1/1 1/2 अप टू 1/n मीन्स आपण काय पार्शियल सम त्याच्या पार्शियल सममध्ये लिहितो. ठीक आहे, तर त्याला आपण डिनोट करतो एस एनने. ठीक आहे, जर आणि आपण काही स्टेटमेंट पण बघितलं होतं थेरम पण की जर एस एन कन्व्हर्जंट असेल तर ते सिरीज पण कन्व्हर्जंट होते. ठीक आहे, आपण बघितलं आहे हे. जर त्याचाच यूज करायचा आहे की आपण जर इथे पहा की एनची व्हॅल्यू 1 घेतली तर काय होणार 1/1, एनची व्हॅल्यू 2 घेतली तर 1/2 आणि एन घेतली तर 1/n. ठीक आहे, अप टू 1/n. तर एस एनची आपण अशा प्रकारे व्हॅल्यू लिहून घेतली सिक्वेन्स. तर एस एन काय सिक्वेन्स आहे, जर हा सिक्वेन्स कन्व्हर्जन्स असेल तर तो सिक्वेन्स कन्व्हर्जंट होतो. पण आपल्याला इथे शो काय करायचं आहे की सिरीज काय डायव्हर्जंट आहे आपल्याला शो करायचं आहे. तर इथे आपण एक प्रोसेस यूज करू की आपण कॉन्ट्राडिक्शन मेथडने आपण हे प्रोसेस हे आपण सॉल्व्ह करू. ठीक आहे, कॉन्ट्राडिक्शन मेथड म्हणजे काय होतो की पहा इथे काय आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे की असते सिरीज काय डायव्हर्जन प्रूव्ह करायचं आहे. तर इथे आपण कन्सिडर काय करू, इथे अज्यूम करू की ते सिरीज काय की डायव्हर्जंट नसून ते कन्व्हर्जंट आहे. ठीक आहे, तर इथे आपण काय कन्सिडर करू की ते सिरीज कन्व्हर्जंट आहे. ठीक आहे, पण आपल्याला ते शो करायचं आहे की ते डायव्हर्जंट आहे, पण इथे आपण कन्सिडर केले की ते कन्व्हर्जंट आहे. ठीक आहे, तर कन्व्हर्जंट आहे आपण शो केलं, पण आपण इथे काहीतरी एक प्रोसेस यूज करू. ठीक आहे, त्या प्रोसेसनुसार आपण ते प्रोसेस फॉलो करू आणि आपल्याला लास्टमध्ये काय मिळेल की ते जे आपण अज्यूम केलं आहे की ते सिक्वेन्स काय कन्व्हर्जंट आहे, जे अज्यूम केलं आहे ते काय होणार, ते फॉल्स होणार, मीन्स ते चुकीचं आहे असे आपल्याला लास्टमध्ये मिळणार. त्यामुळे त्यावरून आपण म्हणू शकतो का ते सिक्वेन्स डायव्हर्जंट आहे. तर ही झाली कॉन्ट्राडिक्शन मेथड. ठीक आहे, तर आपण हे कॉन्ट्राडिक्शन मेथडने सॉल्व्ह करू. तर अज्यूम करू की कॉन्ट्राडिक्शन दॅट द सिक्वेन्स ते सिक्वेन्स डायव्हर्जंट नसून ते कन्व्हर्जंट आहे. ठीक आहे, की द सिक्वेन्स एस एन इज कन्व्हर्जंट, देन आपल्याला एक स्टेटमेंट माहिती आहे की जर तो कन्व्हर्जंट असेल, ओके, then by the Cauchy convergence criteria we can say that if the sequence is convergent then we can say that this is a Cauchy sequence, means every convergent sequence is a Cauchy sequence. आपल्याला माहित आहे तर हे कन्वर्जंट आहे त्यामुळे ते सिक्वेन्स काय होणार, Cauchy sequence होणार. आणि Cauchy sequence आपल्याला डेफिनेशन माहित आहे की then for every epsilon greater than 0 there exists a number m which is belongs to the natural number n such that the mod of Sn minus Sm लेस दॅन एप्सिलॉन वेअर द एन आणि एम हा ग्रेटर दॅन इक्वल टू काय एम आहे. आणि एम काय आपल्याला असा एक नंबर मिळत आहे नॅचरल नंबरमध्ये त्याच्या फॉर एव्हरी एक्सलॉनसाठी. ठीक आहे, एक्सलॉन पॉझिटिव्हसाठी आपल्याला एक एम मिळत आहे आणि एन आणि एमची व्हॅल्यू काय ते एमपेक्षा मोठी आहे. तर आपल्याला इथे काय करायचं आहे, आपल्याला फक्त इथे एक कॉन्ट्राडिक्शन दाखवायचं आहे की ते सिरीज कन्व्हर्जंट नाही आहे. ठीक आहे, तर इथे एक्सलॉनची व्हॅल्यू आपण काहीतरी घेऊ. ठीक आहे, एक्सलॉनची व्हॅल्यू इथे काय घेऊ 1/2 घेऊ, विच इज ग्रेटर दॅन 0. ठीक आहे, एक्सलॉनची व्हॅल्यू 1/2 घेऊ आपण आणि 1/2 घेऊन आपण तो स्टेटमेंट ॲज इट इज लिहून घेऊ. मीन्स आपण 1/2 एक्सलॉनची व्हॅल्यू घेतल्यानंतर मॉड ऑफ एस एन मायनस एस एम काय होणार 1/2 फॉर एव्हरी एन एम ग्रेटर दॅन इक्वल टू एम. ठीक आहे, त्याच्यानंतर काय घेऊ आपण की एन आणि एमची व्हॅल्यू आपण काहीतरी पुट करू जी की एमपेक्षा मोठी आहे किंवा इक्वल आहे. इथे पहा एन एम काय एनपेक्षा मोठा आहे किंवा इक्वल आहे, तर एम आणि एमची व्हॅल्यू काहीतरी आपण घेऊ. ठीक आहे, तर एनची व्हॅल्यू आपण काय घेतली ट्वाईस एम घेतली आणि एमची व्हॅल्यू इथे काय घेतली की एम घेतली. ठीक आहे, इक्वल घेऊ शकतो आपण. ठीक आहे, इक्वल किंवा ग्रेटर घेऊ शकतो, पण एमच्या लहान आपण ती व्हॅल्यू घेऊ शकत नाही एन एमची. ठीक आहे, तर हे आपल्याला इक्वेशन आपण 2 डिनोट केलं. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट मध्ये काय घेतलं की एन आणि एमची व्हॅल्यू पुट केली. ठीक आहे, एनची व्हॅल्यू ट्वाईस एम घेतली आणि एनची व्हॅल्यू काय घेतली एम घेतली. ठीक आहे, तर आपण ते व्हॅल्यू या मॉडमध्ये पुट करू की एस एन मायनस एस एम मॉड ऑफ एस एन मायनस एस एम इज इक्वल टू एनची व्हॅल्यू काय घेतली ट्वाईस एम. ठीक आहे, ट्वाईस एम घेतली आणि एमची व्हॅल्यू काय घेतली
कॅपिटल एम घेतली, ठीक आहे. तर इथे पहा की ही सिरीज काय येणार, ट्वाईस एम. तर आपल्याकडे एक सिरीज आपण स्टार्टिंगला कन्सिडर केली होती एस एन, ठीक आहे. एस एन सिरीज काय होती की 1/1 1/2 अप टू 1n, ठीक आहे. तर इथे काय ट्वाईस एम आहे, इथे एन आहे, ठीक आहे. तर एस ट्वाईस एम काय होणार, 1/1 1/2 अप टू 1m आणि ट्वाईस एम आहे, ठीक आहे. ही तर झाली एमपर्यंत आणि त्याच्यानंतर पण ते सिरीज कंटिन्यू होणार. पहा की 1/n 1/1 1/2 अप टू 1m प्लस 1m प्लस 1 प्लस m प्लस 2 अप टू ट्वाईस एम. आपल्याला इथे कुठपर्यंत जायचं आहे, ट्वाईस एमपर्यंत जायचं आहे, ठीक आहे. तर इथे जर ट्वाईस एम पुट केलं तर काय, हे पहिले 1/m होणार, ठीक आहे. इथे ट्वाईस एम पुट केलं तर इथे एम होणार. त्याच्यानंतर पण पुन्हा ते सिरीज कंटिन्यू होणार कुठपर्यंत, ट्वाईस एमपर्यंत, ठीक आहे. तर ही सिरीज कशा प्रकारे होणार, 1 + 1 1/1 प्लस 1/2 अप टू 1m प्लस याच्या पण ते पुढे जाणार, मीन्स 1/m+1, ठीक आहे. ही व्हॅल्यू m+1 याच्यापेक्षा मोठी आहे आणि m+2 त्याच्यापेक्षा मोठी आहे आणि अप टू कोडपर्यंत आपल्याला जात आहे, ट्वाईस एमपर्यंत जातात, ठीक आहे. त्याच्यानंतर एस एमची व्हॅल्यू आपण पुट करू मायनस एस एम. तर इथे फक्त सिम्पली काय करायचं आहे, एनच्या जागी आपल्याला काय एम पुट करायचं आहे. मीन्स काय होणार, 1/1 1/2 आणि इथे एमच्या जागी एनच्या जागी एम येणार, ठीक आहे. तर 1/1 प्लस, तर इथे काय येणार 1/1 1/2 अप टू 1m. फक्त इथे एमच्या जागी एन व्हॅल्यू पुट केली आहे, ठीक आहे. तर ते सिरीज ॲज इट इज आपण लिहून घेतली. तर इथे पहा, इथे ही टर्म एमपर्यंत आणि ही टर्म एमपर्यंत सेम आहे, ठीक आहे. परंतु हे पॉझिटिव्ह आहेत, हे निगेटिव्ह आहेत. तर त्यामुळे हे टर्म काय होणार, कॅन्सल होऊन जाणार. एमपर्यंत 1/m पर्यंत हे कॅन्सल होऊन जाणार आणि रिमेनिंग टर्म काय होणार, 1/m+1 1/m+2 अप टू 1/2m. ते आपण मॉडमध्ये लिहून घेतलं, ठीक आहे. ठीक आहे. फक्त इथे पहा, इथे काय केलं की ही सिरीज लिहून घेतली. 1/2m सिरीज कुठपर्यंत आहे, ही 1/2m सिरीज एवढी आहे, ठीक आहे, इथपर्यंत आहे. आणि आणि एस एम सिरीज काय आहे, एस एम सिरीज 1/1 1/2 अप टू 1m आहे. आपण ही सिरीज कशावरून काढली, जे आपल्याला गिवन सिरीज दिली होती एस एन, त्याच्यावरून आपण ते सिरीज लिहून घेतली. तर इथे पहा, इथे सर्वात लहान नंबर कोणता आहे, सर्वात इथे पहा ज्याचं न्यूमरेटर, ठीक आहे, त्याचं ज्याचा डिनोमिनेटर सर्वात मोठा असते ती टर्म सर्वात लहान असते, ठीक आहे. म्हणजे 1/1, ठीक आहे, 1/2 अप टू 1/8 अप टू 1/10. तर इथे सर्वात छोटा नंबर काय होणार, ही टर्म सर्वात छोटी होणार, कारण की याचा डिनोमिनेटर काय होणार, सर्वात मोठं डिनोमिनेटर याचं आहे, त्यामुळे ही टर्म सर्वात छोटी होणार, ठीक आहे. जर याचं डिवाइड कराल तुम्ही सर्व, तर इथे 1 येणार, इथे 0.5 येणार, इथे काय येणार 0. समथिंग येणार आणि ही टर्म जो येणार सर्वात छोटी येणार. ज्याचा डिनोमिनेटर सर्वात मोठा असतो, ठीक आहे, ज्याचा डिनोमिनेटर सर्वात मोठा असतो ते टर्म सर्वात छोटी असते. तर इथे सर्वात मोठा नंबर हे आहे, तर मग या नंबरपेक्षा ही छोटी आहे, ही पण छोटी आहे, ठीक आहे. याच्यानंतरचे पण टर्म या 1/2m पेक्षा छोटी आहे. तर ठीक आहे, तर आपण काय घेऊ की ही काय ग्रेटर दॅन इक्वल टू, ही टर्म कशापेक्षा छोटी आहे, 1/2m. ही पण 1/2m पेक्षा छोटी आहे आणि ही पण टर्म 1/2m पेक्षा लेस दॅन इक्वल टू आहे. तर आपण ही लिहून घेतलं ग्रेटर दॅन इक्वल टू, ठीक आहे. तर ही 1/2m प्लस 1/2m किती टर्म आहेत, एन टर्म आहेत, एम टर्म आहेत, ठीक आहे. तर ही एम टर्म आहेत. तर एम कोणत्या टर्म आहेत, 1/2m. म्हणजे पहा इथे की ही टर्म एम, ही आपण कशी स्टेप लिहिली की 1/2m काय इज ग्रेटर दॅन इक्वल टू काय, म्हणजे ही टर्म यापेक्षा मोठी आहे त्यामुळे ग्रेटर दॅनचं साईन, ही टर्म यापेक्षा मोठी आहे त्यामुळे हे ग्रेटर दॅन इक्वल टू साईन, ही टर्म पण यापेक्षा मोठी आहे, ठीक आहे. तर ही 1/2m किती टर्म आहेत, ह्या टर्म आहेत एम टर्म आहेत, ठीक आहे. कुठपर्यंत आहेत, एम 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 मीन्स किती टर्म आहेत, ह्या एम टर्म आहेत. कोणत्या एम टर्म आहेत, 1/2m एम टर्म आहेत, ठीक आहे. तर आपण ते लिहून घेतलं की एम टाइम्स 1/2m, म्हणजे ही किती टर्म आहेत, 1/2m अप टू ह्या एम टर्म आहेत, ठीक आहे. मीन्स एम टाइम्स 1/2m. तर एम कॅन्सल होऊन जाणार, रिमेनिंग करणार 1/2, ठीक आहे. तर आपल्याला याची व्हॅल्यू काय मिळाली, मॉड ऑफ एस एन मायनस एस एम काय मिळाली की ग्रेटर दॅन 1/2. पण इथे आपण फाईन काय केलं होतं, हे लक्षात द्या की मॉड ऑफ एस एन मायनस एस एम इज लेस दॅन 1/2. पण आपल्याला मिळालं काय की मॉड ऑफ एस एन मायनस एस एम मिळालं काय, ग्रेटर दॅन इक्वल टू 2SM. आपण फाईन केला होता की ते आपण कन्सिडर केला होता की ते लेस दॅन 1/2 आहे, पण आपल्याला मिळालं काय की ते ग्रेटर दॅन 1/2 आहे. तर त्यामुळे याच्यावरून आपण काय म्हणू शकतो की आपण जो इक्वेशन 2 वरून आपण म्हणू शकतो की आपल्याला कॉन्ट्राडिक्शन मिळत आहे की आपल्याला कॉन्ट्राडिक्शन काय मिळत आहे का, आपण जो अज्यूम केला होता की सिक्वेन्स एस एन काय कन्व्हर्जंट आहे, आपण जे अज्यूम केलं होतं ते काय रॉंग आहे. तर ते रॉंग आहे, म्हणजे ते कन्व्हर्जंट नाही आहे, ओके. मीन्स आपण जे अज्यूम केला होता की ते सिक्वेन्स एस एन इज कन्व्हर्जंट आहे, हे टोटली रॉंग आहे. तर जे कन्व्हर्जंट नाही तर ते काय, ते डायव्हर्जंट आहे, ओके. जे सिरीज कन्व्हर्जंट नाही राहत ते कसे असते, डायव्हर्जंट असते. तर त्याच्यावरून आपण म्हणू शकतो का सिरीज 1
बाय एन ही काय आहे डायव्हर्जंट आहे. ओके, आपल्याला सिम्पली तेच प्रूव्ह करायचं होतं की ते सिरीज काय डायव्हर्जंट आहे, आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. सिम्पली आपण सर्वात पहिले याचा इथे काय केलं की एस एन आपण लिहून घेतलं, सिक्वेन्स ते लिहून घेतलं. त्याच्यानंतर सिम्पली आपण केलं आहे काय केलं आहे की त्याला कॉन्ट्राडिक्शन अजून केलं आहे. कॉन्ट्राडिक्शन अजून केलं आहे, इथे डायव्हर्जंट आहे तर आपण सर्वात पहिले कन्सिडर केलं की ती सिरीज काय कन्व्हर्जंट आहे म्हणून कन्सिडर केलं. ठीक आहे, त्याच्यानंतर कन्व्हर्जंट आहे म्हणजे ते काय कॉशी सिक्वेन्स आहे. एव्हरी कन्व्हर्जन सिक्वेन्स ही कॉशी सिक्वेन्स आपल्याला स्टेटमेंट आहे, त्याचं आपण डेफिनेशन यूज केली. त्याच्यानंतर आपण काय केलं की कॉशी सिक्वेन्सची डेफिनेशन यूज केली. त्याच्यानंतर एप्सिलॉनची व्हॅल्यू पुट केली. त्याच्यानंतर एन आणि एमची व्हॅल्यू पुट करून आपण त्याला सॉल्व्ह केलं आणि सॉल्विंग केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे मॉड मिळाला की ही व्हॅल्यू आपण जी गिवन कन्सिडर केली होती आणि जे आपल्याला सॉल्व्ह केल्यानंतर मिळालं ते अलग आहे, मीन्स अपोजिट आहे. तर त्याच्यावरून आपल्याला कॉन्ट्राडिक्शन मिळालं. आणि जे आपण अजून केलं होतं की सिक्वेन्स एसन कन्व्हर्जंट आहे ते रॉंग आहे, की ते कन्व्हर्जंट नाही नसून ते डायव्हर्जंट आहे. त्याच्यावरून आपण म्हणू शकतो की सिरीज काय डायव्हर्जंट आहे. तर अशा प्रकारे कॉन्ट्राडिक्शन मेथडचा यूज करून आपण त्याला डायव्हर्जंट प्रूव्ह केला आहे. ओके, तर हा विंटर समर 19 मध्ये विचारलेला आहे आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे.